आपण 9व्या इयत्तेत मॅथ पार्ट फर्स्टमध्ये पहिलं चॅप्टर सेट हा भाग समजून घेत आहोत. त्याच्या अनुषंगानेच मॅथ सेकंडमधलं पहिलं चॅप्टर आपल्याला दिलेलं आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्यात आपल्याला काही टर्म या सेट थिअरीवर आधारित समजून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत त्यातल्या काही टर्मविषयी. त्यातली पहिली त्या टर्म बाबतीत बघा. नाव let us describe the following terms as sets of points. Look carefully. First term is line segment. The union set of point A, point B and points between A and B is called segment AB. This is point A. This is point B. And in between there are so many points. These are all collecting together, then we get a segment AB. So here the definition of line segment is the union set of point A, point B and points between A and B is called segment AB. It is written in this way, seg AB, but we don't say seg AB, we say segment AB. म्हणजे बोलताना आपण सेगमेंट ABच म्हणायचं, लिहिताना सेगमेंट AB हे सेग AB असं लिहिलं तरी चालेल. The distance between the end points of a segment is called the length of segment. या फिगरमध्ये बघा, A पासून तर B पर्यंतचा डिस्टन्स समजा 4 सेंटीमीटर असेल तर आपण म्हणतो डिस्टन्स AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. किंवा आपण दुसऱ्या याच्यात लिहितो लेंथ AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. दोघं सारखेच आहेत म्हणून आपण या पद्धतीने लिहू शकतो, लेंथ AB इज इक्वल टू डिस्टन्स AB. मला वाटतं लाईन सेगमेंट ही टर्म व्यवस्थित समजलेली असावी. दुसरी आहे रे. आपण त्याचं नावच घेतलं रे AB, कारण मी फिगर काढलेली आहे रे AB. रे म्हणजे काय, एका बाजूला ॲरो पॉइंटर आहे, इकडे ॲरो दाखवलेला आहे, एक एंड पॉइंट असेल. आपण याला स्टार्टिंग पॉईंटही म्हटला तरी काही फरक पडत नाही. मग इथून A पासून B पर्यंत सेगमेंट आपण AB म्हटलं. पण B ही पुढे अशी स्ट्रेच केली, कुठलाही पॉईंट P घेतला तर कंडिशन अशी तयार होते A', B', P. मग या स्थितीला आपण याला रे AB असं म्हणतो. मग हेच आपल्याला सेट थिअरीने समजून द्यायचं झाल्यास, A and B are two distinct points. The union set of all points on segment AB and the point P such that A', B', P is called ray AB. म्हणजे बघा, युनियन सेट असं काय म्हटलं असेल, लाईन AB और सेगमेंट AB. B पुढे स्ट्रेच केला, त्याच्यावर P पॉईंट घेतला, तर मग इथपर्यंतचे पॉईंट तर होतेच सेगमेंटमध्ये, आणि हे पुढचे पण पॉईंट त्याच्यात इन्क्लूड करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. मग युनियन सेट म्हणजेच काय, दोन सेट एकत्र केले की युनियन सेट मिळतो. मग याचा पूर्ण सगळे पॉईंट्स कलेक्ट करा एकत्रित, म्हणजे तो झाला युनियन सेट. आणि म्हणून त्या युनियन सेटवरनं युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट AB and the point P such that A', B', P is called ray AB, and point A is called the end point of the ray AB. आपण त्याला एंड पॉईंट म्हणतो, त्याला स्टार्टिंग पॉईंट म्हटलं तरी चालेल. एंड पॉईंट का म्हटला, कारण त्या दिशेने वाढणार नाही म्हणून तो एंड पॉईंट, विरुद्ध दिशेला तो वाढतोय म्हणून त्याला एंड पॉईंट म्हटलं तरी चालेल. आणि स्टार्टिंग पॉईंट आपण म्हणतो, तो काही विषय नाही. तिसरी टर्म आहे आपल्यासमोर आता लाईन AB. लाईन सगळ्यांनाच माहिती आहे. लाईन म्हणजे अशी रेषा की जिच्या दोन्ही बाजूंना ॲरो असतील, म्हणजे दोन्ही बाजूंनी ती अनलिमिटेड असते, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग आपण रेच्या भाषेत समजून घेऊ. एक मिड पॉईंट घेतला,
की उजव्या हाताला एक रे तयार होईल आणि त्याच पॉईंटपासून डाव्या हाताला पण एक रे तयार होईल आणि दोन्ही रेंचा युनियन सेट घेतला की आपल्याला लाईन मिळणार आहे या पद्धतीने. मग इथे जी आपण डेफिनेशन केलेली आहे पुस्तकात ती आपण बघून घेऊया. द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ए बी, the union set of points on ray AB and opposite ray of ray AB is called line AB. AB हा रे आणि त्याचा अपोजिट रे दोघांचं युनियन सेट घेतला की मग लाईन AB मिळते आपल्याला, नो डाऊट. द सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट AB इज अ सबसेट ऑफ पॉईंट्स ऑफ लाईन AB. म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बीचा जो सेट असेल तो लाईनचा सबसेट असणार आहे. कारण लाईन हा त्याच्यासाठी मेन सेट आहे, युनिव्हर्सल सेट म्हणूया आपण त्याला, आणि त्याचा सबसेट म्हणजे त्याचाच पार्ट आहे सेगमेंट ए बी. यावरून आपल्याला युनिव्हर्सल सेट, सबसेट हा टॉपिक समजलेला आहे, तो आपण इथे यूज करत आहोत. पुढची टर्म आहे कॉन्ग्रँट सेगमेंट्स. कॉन्ग्रँट म्हणजे काय? दोघांची लेंथ जर इक्वल असेल, आता इथं दोन सेगमेंट दाखवले आहेत, सेगमेंट ए बी, सेगमेंट सी डी. दोन्ही सेगमेंट मी काढताना इक्वल इन लेंथ घेतलेल्या आहेत. म्हणजे समजा ए बी 4 सेंटीमीटर असेल तर सी डी पण 4 सेंटीमीटर घेतली असेल तर दोन्ही इक्वल होतील, कारण दोघांची लेंथ इक्वल आहे. तेच आपल्याला कॉन्ग्रँट या भाषेत समजून घ्यायचं आहे. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रँट. जर दोघांची लेंथ इक्वल असेल तर आपण त्याला कॉन्ग्रँट म्हणू शकतो. तेच खाली लिहिलेलं आहे आपल्या गणितीय भाषेत. इफ लेंथ ए बी इक्वल लेंथ सी डी देन we use a congruent sign here and we says always segment AB is congruent segment CD. ही कॉन्ग्रन्सी आपल्याला या पद्धतीने इंडिकेट करता येते. आता बऱ्याचदा आपल्याला थेरम एक्सप्लेन करावे लागतील, त्याच्यामध्ये कॉन्ग्रँट हा टॉपिक येईलच. मग तिथे आपल्याला काही पार्ट कॉन्ग्रँट दाखवावे लागतात, तर ते या साईनने दाखवायचं आहे, म्हणून कॉन्ग्रँटचं साईन नीट लक्षात ठेवा. याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रँट सेगमेंट. आता आपल्याला कॉन्ग्रँट सेगमेंटचीच प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे. आता आपण कॉन्ग्रँट सेगमेंट समजून घेतलेत, मग त्याच्यातली आता पहिली प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरी आहे सिमेट्री आणि तिसरी आहे ट्रान्झिटिव्हिटी. नीट समजून घ्या आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रँट सेगमेंट ए बी. प्रत्येक सेगमेंट ही त्याच्या एवढीच असते की नाही. मग याच कंडिशनला आपण पहिली प्रॉपर्टी म्हणतो, त्याला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतो. सेगमेंट ए बी इज इक्वल टू 4 सेमी, सेगमेंट ए बी इज ऑल्सो सेगमेंट इक्वल टू 4 सेंटीमीटर, बोथ आर सेम, देअरफॉर दे आर कॉन्ग्रँट टू इच अदर. म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रँट असतो, हे याच्यावरून आपल्याला समजतं. दुसरी आहे सिमेट्री. याच्यामध्ये आपण काय करूया, दोन सेगमेंट घेऊया. मग पहिला सेगमेंट ए बी, दुसरा सेगमेंट सी डी. सपोज सेगमेंट ए बी 4 सेंटीमीटर, सेगमेंट सी डी 4 सेंटीमीटर. मग आपण काय म्हणूया, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रँट सेगमेंट सी डी. उलट पद्धतीने काय म्हणतो आपण, सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रँट सेगमेंट ए बी. उलट सुलट म्हणू शकतो. मग तीच सिमेट्री ही एक प्रॉपर्टी आहे याच्यातली. मग ती आपल्याला शब्दात मांडता येईल. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रँट सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रँट सेगमेंट ए बी. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्हिटी. आता ट्रान्झिटिव्हिटीमध्ये काय करायचं, 3 सेगमेंट घ्यायच्यात. पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रँट असेल आणि दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रँट असेल तर निश्चितच पहिला हा तिसऱ्याशी सुद्धा कॉन्ग्रँट असतो. ही स्थिती आपल्याला या ट्रान्झिटिव्हिटीमध्ये पाहायला मिळते. मग तेच आपण शब्दात मांडूया. इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रँट सेगमेंट सी डी
and segment CD is congruent segment EF, then segment AB is congruent segment EF. ह्या झाल्यात प्रॉपर्टीज. आता आपण या प्रॉपर्टी आधी पण शिकलो आहोत. सिगमेंटच्या बाबतीत आता इथे आपण समजून घेतल्यात, अँगलच्या बाबतीत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या कॉंग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज इथे समजून घेतल्यात. याच्यानंतरचा टॉपिक आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट्स. मिड पॉइंट बघा, आपल्या या फिगरमध्ये ए बी एक सेगमेंट दिलेली आहे. ए बी जर आपण याला वाळलेत म्हणजे ए हा बी वर आणला तर इथे एक मिड पॉइंट मिळेल, आपल्याला फोल्ड मिळेल. तो झाला त्याचा मिड पॉइंट. म्हणजेच काय, ए एम हे डिस्टन्स आणि एम बी हे डिस्टन्स किंवा ती लेंथ सारखीच असेल. ती सारखीच असेल म्हणून मी इथे दोन लाईन्स उभ्या ओढलेल्या आहेत. म्हणजेच त्यालाच आपण कॉंग्रुएंट म्हणू शकतो. मग तेच आता आपल्याला शब्दात मांडायचं आहे. बघा, इफ ए डॅश एम डॅश बी अँड सेगमेंट ए एम congruent segment MB, then M is called the midpoint of segment AB. म्हणजेच काय, AM आणि MB जर कॉंग्रुएंट असतील आणि अशा कंडिशनला M हा त्याचा मिड पॉइंट असतो. आता एक लक्षात घ्या, आपल्याला नेहमी हा प्रश्न विचारला जातो MCQ टाईपमध्ये. Every segment has one and only one midpoint. One and only one midpoint. हे शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक सेगमेंट त्याचा एक आणि एकच मिड पॉइंट असतो. हे पक्क ध्यानात ठेवा. म्हणजे आपल्याला MCQ मध्ये हा प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल आणि मार्क्स मिळवता येतील. याच्यानंतरचा टॉपिक आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. आम्ही इथे दोन सेगमेंट काढलेले आहेत. एक सेगमेंट ए बी, दुसरा सेगमेंट सी डी. फिगरवरूनच लक्षात येतोय की ए बी हा सेगमेंट सी डीपेक्षा लहान दिसतोय किंवा सी डी हा सेगमेंट ए बीपेक्षा मोठा दिसतोय. मग तेच आपल्याला सिम्बॉलिकली आणि शब्दात मांडायचं आहे. ते याप्रमाणे, इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, इट इज रिटन ॲज सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. याच्यासाठी इज लेस दॅन हे साईन आपल्याला माहीत पाहिजे. ऑर उलट कंडिशनमध्ये पण मांडता येतं, सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. या दोन कंडिशन आपण याच्यावरनं म्हणू शकतो. म्हणजेच काय, द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स डिपेंड अपॉन देअर लेंथ. म्हणजे आपण त्यांची कंपॅरिझन लेंथवरून करू शकतो. लेंथ कशी आहे बस आपण त्याची कंपॅरिझन करू. कोणता सेगमेंट मोठा किंवा कोणता सेगमेंट लहान, निश्चितच. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत, परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. इथे थोडंसं मिक्स केलेलं आहे. सेगमेंट पण घेतलेलं आहे, रेज पण आहेत आणि लाईन पण समजून घेऊया. त्याच्यासाठीची फिगर घेतलेली आहे मी, सेगमेंट ए बी आणि ही हॉरिझॉन्टली काढलेली आहे आणि व्हर्टिकली लाईन सी डी घेतलेली आहे. आणि या ए बीला पण आपण लाईन म्हणू शकतो. पुढे डॉटेड वाढवून घेऊ आपण आणि त्याला ॲरो जर दिलात तर आपल्याला ती पण लाईन कन्सिडर करता येईल. पण मी फिगरमध्ये फक्त सेगमेंट काढलेली आहे. त्याच्यावरनं आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने देऊ शकतो. इफ द लाईन कंटेनिंग two segments, two rays, or a ray and a segments are perpendicular to each other, then they are said to be a perpendicular to each other. In other way, example वरून आपण समजून घेऊया. सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर लाईन सी डी, सेगमेंट ए बी आणि ही परपेंडिक्युलर लाईन असंही म्हणता येईल. सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर रे सी डी. आता एवढा टॉपिक आपण जर झाकून घेतला तर हा रे पण होऊ शकतो, इथून झाकला तरी हा रे होऊ शकतो. त्या पद्धतीने आपल्याला सहज मांडता येईल. म्हणजे या सगळ्या कंडिशन्स आता आपल्याला
व्यवस्थितरित्या समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. एखाद्या लाईनपासून एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स किती असतं ते समजून घेण्यासाठी आता या फिगरचा आपण वापर करणार आहोत. इथे लाईन ए बी काढलेली आहे, त्याच्यावर एक डी पॉईंट घेतलेला आहे आणि या डी पासून एक सी पॉईंट थोड्याशा डिस्टन्सवर आहे, म्हणजे लाईन ए बीवर तो सी पॉईंट नाही आहे. आणि नंतर सी डी जोडून घेतलात, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलेला आहे. त्या साईनने आपल्याला कळतं की ते परपेंडिक्युलर आहे, कारण दोन याच्यातलं डिस्टन्स आपण नेहमी परपेंडिक्युलर मोजतो, म्हणून आपण ते परपेंडिक्युलर दाखवलं आहे. आता याच्यावरनं डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन हे नीट समजून घेऊया. इफ सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर लाईन ए बी and the point D lies on line AB, then the length of segment CD is called the distance of the point C from line AB. म्हणजेच हे परपेंडिक्युलर जेवढं सेगमेंटचं डिस्टन्स येईल ते सी आणि त्या लाईनमधलं डिस्टन्स राहील, हे आपल्याला समजलं. द पॉईंट डी इज कॉल्ड द फूट ऑफ द परपेंडिक्युलर. त्याचा पाया आहे, बेस आहे असं म्हटलं तरी चालेल. इफ लेंथ सी डी इज इक्वल टू ए, हा ए इन्व्हर्टेड कॉमामध्ये समजा. इफ लेंथ सी डी इज इक्वल टू ए, हे डिस्टन्स ए असेल तर द पॉईंट सी इज ॲट अ डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम द लाईन ए बी. ए बीपासनं ए डिस्टन्सवर सी पॉईंट आहे असं आपल्याला समजतं. या आणि अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. थँक्यू. आपण इथेच थांबणार आहोत. याच्यावरचा एक्झरसाइज दिलेला आहे, तो तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद.